प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेण्याकरता काँग्रेसनं कधीच हिरवा कंदील दाखवलाय। त्यातच महाविकास आघाडीचं जागा वाटप झाल्याच्याही बातम्या माध्यमांमध्ये आल्या। वंचित बहुजन आघाडीला अकोल्याची जागा देण्यावर एकमत झाल्याचंही बोललं जात होतं। असं असताना प्रकाश आंबेडकरांनी मात्र काँग्रेसबाबत वेगळंच वक्तव्य केलंय। काँग्रेस एकटी लढल्यास अर्ध्यापेक्षा जास्त ठिकाणी डिपॉझिट जप्त होईल असा अंदाज प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला। ये किसी पार्टी के पीछे नहीं जाना है। जितवाद में कांग्रेस ही है, कांग्रेस ने ये किया, कांग्रेस ने वो किया, कांग्रेस ने वो किया। आज आधा से ज्यादा अगर कांग्रेस अकेले लड़ती है तो आधे से ज्यादा सीटों में कांग्रेस के डिपॉझिट जब्त हो जाए। मतदारांनी काँग्रेस सोबत जाऊ नये असं वक्तव्य केल्याने काँग्रेसच्या नेत्यांना धक्काच बसला। लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप समोर आव्हान निर्माण करण्याकरता काँग्रेस आणि शरद पवार गटानं वंचित बहुजन आघाडीला असलेल्या विरोधाची भूमिका मवाळ केली होती। पण त्यानंतरही प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर तोफ डागली। परिणामी काँग्रेसच्या नेत्यांनीही जोरदार पलटवार केला। जेव्हा निर्णय होईल त्यानंतर याबद्दल काय आम्हाला बोलता येईल, तोपर्यंत काय बोलणार। परंतु ही जी वाटाघाटी चालली आहे ते यशस्वी व्हाव्या असं मला मनापासून वाटतं। कारण सगळ्यांना एकत्र घेतल्याशिवाय ही जी समोरची शक्ती आहे त्याला हरवणं कठीण आहे किंवा त्याला तोंड देणं देखील कठीण आहे। हे सगळ्याच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे। महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकमेकांवर तोफ डागायला सुरुवात केल्यानं सत्ताधाऱ्यांनीही टोलेबाजी सुरू केली। प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे आघाडी नसल्याचं स्पष्ट झाल्याचं वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलं। कसली आघाडीची बैठक आली? आघाडीची बैठक म्हणता ना तुम्ही एकीकडे, हे प्रकाश आंबेडकर बोलतायत। काँग्रेस बरोबर जायचं नाही ही भूमिका स्पष्ट आहे। म्हणजे आता आघाडी राहिली का? आघाडीमध्ये ना काँग्रेस आहे ना राष्ट्रवादी आहे। फक्त उबाठा गटाचे काही जे लोक आहेत ते स्वतःच आघाडी करणार आणि स्वतःच लढणार आहेत। लोकसभा निवडणुकांची कधीही घोषणा होऊ शकते, मात्र त्याच वेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांना सल्ले देताना जिव्हारी लागणारी टीका करतात। यामुळे आघाडीच्या धर्माला तडा गेलाय। परिणामी आगामी काळात महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये एकीची भावना निर्माण करण्याचं आव्हान नेत्यांसमोर निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।